ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील 35 नंबरचं काव्य, जे दिव्य ध्वनी प्रातिहारी काव्य आहे, ते ऐकणार आहोत। स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्गनिष्ठः सद्धर्म तत्व कथनैकपटु स्त्रीलोक्यः दिव्य ध्वनिर्भवति ते विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुणै प्रयोज्यः। हे भगवान, आपला दिव्य ध्वनी स्वर्ग व मोक्षाला जाणाऱ्या मार्गशोधकाकरता इष्ट आहे। त्रैलोक्यातील जीवांना उत्तम धर्म तत्वाचे कथन करण्यास अत्यंत समर्थ व स्पष्टार्थ करणारी व कोणत्याही भाषेत परिवर्तन होणारी स्वाभाविक गुणांनी युक्त आहे। हे भगवान, आपली वाणी स्वर्ग व मोक्ष यांचा रस्ता दाखविणारी आहे, सर्व जीवांना हिताचा उपदेश देणारी आहे, तसेच ती सर्व भाषेमध्ये बदलणारी आहे। अर्थात जो प्राणी ज्या भाषेचा ज्ञाता असेल त्या भाषेत ती बदलली जाते। आपली दिव्यध्वनी 18 महाभाषा व 700 लघुभाषामध्ये खिरते, हे आपले 8वे प्रातिहार्य आहे। हे काव्य यावरील वृद्धी आणि मंत्रजाप्य हे व्यापार वृद्धिकारक आहे आणि प्रकृतीचा प्रकोप नाशन करणारं हे यंत्र आणि मंत्र आहे। ओम ह्रीं अर्घम नमो जल्लोसै पत्ताणम ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम ह्रीं अर्घम नमो जय विजय अपराजिते महालक्ष्मी अमृतवर्षिणी अमृतस्राविणी अमृतं भव भव वषट सुधायै स्वाहा। शुचिर्भूतापूर्वक पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून उत्तर दिशाकडे मुख करून यंत्र स्थापन करावे। यंत्राचे अभिषेक आरती करून मंगल कलश स्थापना करून दीप प्रज्वलित करावे। पिवळ्या आसनावरती आपण पूर्व दिशेकडे मुख करून बसून पिवळे पुष्प घेऊन ब्रह्ममुहूर्तावरती रोज 108 वेळा 35 नंबरचे काव्य सहित वृद्धिजाप्य एवं मंत्र याची साधना करावी। याच्याने सिद्धी प्राप्त होऊन कार्यसिद्ध होते। इति भीती निवारक आणि प्रकृती प्रकोपनाशक आणि व्यापार वृद्धिकारक याचं फल आहे। ओम ह्रीं सर्वभाषात्मक दिव्यध्वनी प्रातिहार्य धारकाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निरूपयामीति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामृत स्तोत्रमधील 35 नंबरचं काव्य ऐकलेलं आहोत। उद्या आपण आचार्य मानतुंग विरचित भक्तामृत स्तोत्रमधील लक्ष्मीप्रदायक 36 नंबरचं काव्य ऐकणार आहोत। तोपर्यंत जय जिनेंद्र।